वर्ल्ड विनायक वास्तुप्रपल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा, म्हणजेच SSE ही दिशा। या दिशेला मराठीमध्ये बोलतात दक्षिण, दक्षिण पूर्व ही दिशा। ही दिशा आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा यांच्या बरोबर मधोमध येते, म्हणूनच या दिशेला साऊथ साऊथ ईस्ट डायरेक्शन म्हणजेच SSE डायरेक्शन असे म्हणतात। आज आपण या दिशेचे महत्त्व जाणून घेऊया। ही दिशा प्रामुख्याने पॉवरची आणि कॉन्फिडन्सची दिशा असते। या दिशेचे तत्व अग्नितत्व आहे। या दिशेचा आकार त्रिकोणाकृती म्हणजेच ट्रायंग्युलर शेप आहे। रंग लाल आहे आणि धातू तांबा आहे। ही दिशा आपल्या घरात बॅलन्स असेल तर आपल्यामध्ये खूपच आत्मविश्वास आणि पॉवर आणि कॉन्फिडन्स जास्त असतो। ज्या घरात ही दिशा बॅलन्स असते त्या घरातील लोकांमध्ये आत्मविश्वास खूप असतो आणि त्या घरातील लोकांची समाजामध्ये पॉवर पण चांगली असते। ज्या घरात ही दिशा बॅलन्स असते त्या घरातील लोकांमध्ये पॉवर आणि कॉन्फिडन्स खूप चांगले असते। ही दिशा बॅलन्स असलेल्या घरामधील लोकांमध्ये, मुलाबाळांमध्ये भरपूर ताकद असते, धष्टपुष्ट असतात मुलं आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास पण त्यांच्यामध्ये खूप असलेला दिसून येतो। कोणतंही काम करण्यासाठी तरतरीपणा, त्याचबरोबर उत्साह असतो, निर्भीडपणा असतो। ज्या घरात ही दिशा बॅलन्स असते ना त्या घरातील मुलं व्यायाम करण्यात उत्सुक असतात, उत्साही असतात, स्वतःला मेंटेन ठेवणं हे त्यांना खूप आवडतं। SSE ही दिशा बॅलन्स असल्यामुळे काय होतं, पॉवर आणि कॉन्फिडन्स आपल्यामध्ये टिकून राहतं। SSE डायरेक्शन ही आत्मविश्वासाची आणि पॉवरची दिशा आहे, शक्तीची दिशा आहे। आणि जर ही दिशा इम्बॅलेन्स असंतुलित झाली असेल ना तर त्या घरातील माणसांमध्ये सुद्धा भित्रेपणाचा स्वभाव दिसून येतो। त्या घरातील मुलं बाळं लोक हे सुद्धा शारीरिक दृष्टिकोनाने सुद्धा कमकुवत आणि कमजोर असतात। त्यांना कोणत्याच कामामध्ये मन लागत नाही, कोणतेही काम करताना त्यांना उत्साह येत नाही आणि प्रत्येक काम करायच्या आधी त्यांच्या मनात ना आधी भित्रेपणा निर्माण होत असतो, त्यामुळे स्वभाव सुद्धा भित्रा बनतो। म्हणूनच ही दिशा बॅलन्स करणं गरजेचं असतं। म्हणजे ही दिशा असंतुलित झाली असेल तर नक्की आपण काय करायचं हे तर मी तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी ही दिशा इम्बॅलेन्स असंतुलित कोणत्या कारणांनी होते ते सांगतो। ही दिशा इम्बॅलेन्स म्हणजेच असंतुलित होण्यामागचं पहिलं मुख्य कारण म्हणजे या दिशेला टॉयलेट सीट या ठिकाणी आली असेल ना तर खूप मोठा वास्तुदोष होतो। टॉयलेट सीटचं मुख्य पर्पज काय असतं, हेतू काय असतं, डिस्पोज करणं, त्यामध्ये येणारं डिस्पोज करणं। आणि ती ॲक्टिव्हिटी जर आपण आत्मविश्वास आणि शक्तीच्या झोनमध्ये, डायरेक्शनमध्ये, दिशेमध्ये ठेवली तर ती आपली शक्ती, उत्साह सगळं डिस्पोज करणार। म्हणूनच या दिशेला टॉयलेट सीट यायला द्यायची नसते। म्हणूनच या ठिकाणी टॉयलेट सीट तुम्ही बनवू नका। आणि जर प्रत्येकालाच या ठिकाणची टॉयलेट सीट हटवता येत नसेल तर काय करायचं, म्हणजे उपाय सांगतो आहे। जर या दिशेला जर टॉयलेट सीट असेल ना तर या इंडियन टॉयलेट सीटच्या चारही बाजूला 3 इंचाच्या लाल कलरच्या टेपने बॉर्डर करा। आणि वेस्टर्न टॉयलेट असेल ना तर तिन्ही बाजूला टॉयलेट सीटच्या 3 इंचाच्या लाल कलरच्या चिकट टेपने बॉर्डर करा। त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या टॉयलेट सीटचे दुष्परिणाम आपल्या घरात जाणवणार नाहीत। या दिशेला निळा काळा रंग आला तरी सुद्धा असंतुलन निर्माण होतं, ही जागा इम्बॅलन्स होते। कारण निळा आणि काळा रंग हा जलतत्वाचा रंग आहे आणि ही जागा, ही डायरेक्शन, ही दिशा अग्नितत्वाची दिशा आहे। त्यामुळे जर निळा आणि काळा रंग जर या ठिकाणी आला तर ही जागा, ही दिशा इम्बॅलन्स होते। म्हणून या दिशेला जलतत्वाचा निळा रंग, काळा रंग, वेवी शेप, तरंगाकृती आकार यायला देऊ नका। या दिशेचे आकाश तत्व सुद्धा शत्रू आहे, म्हणून आकाश तत्वाचा ग्रे कलर, सफेद रंग या ठिकाणी यायला देऊ नका। लोखंड हे धातू सुद्धा यायला देऊ नका। जलतत्वाचा ॲल्युमिनियम हे धातू सुद्धा यायला देऊ नका। आकाश तत्वाचं वर्तुळाकृती शेप पण या ठिकाणी यायला देऊ नका। वर्तुळाकृती आकार या ठिकाणी यायला द्यायचा नाही। ही जागा बॅलन्स राहण्याकरिता आकाशतत्व आणि जलतत्व या ठिकाणी यायला द्यायचं नाही, कारण अग्नितत्वाचे आकाशतत्व आणि जलतत्व शत्रू असतात।
SSE डायरेक्शन ही पॉवर आणि कॉन्फिडन्सची असते, म्हणून या दिशेला डस्टबिनसुद्धा यायला देऊ नका. काय होतं, डस्टबिन इकडे आपण नकळतरित्या ठेवलं तर आपलं पॉवर आणि कॉन्फिडन्स डस्टबिनमध्ये जातं. म्हणूनच या ठिकाणी कोणत्या पण रंगाचं डस्टबिन असो या ठिकाणी ठेवायचं नाही, नाहीतर सगळं पॉवर आणि कॉन्फिडन्स डस्टबिनमध्ये जातं. म्हणून डस्टबिन ठेवू नका. या ठिकाणी किचन आलं असेल ना तर चालतं, पण त्या किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा. किचनचा प्लॅटफॉर्म लाल किंवा हिरव्या रंगाचा प्लॅटफॉर्म चालू शकतो. आणि ज्या लोकांचा किचनचा ओटा काळ्या रंगाचा असेल त्यांनी काय करा, शेगडीच्या खाली बरोबर हिरव्या रंगाचं विनेल किंवा मार्बलची लादी लावा शेगडीच्या मापाने. शक्यतो या ठिकाणी काळ्या रंगाचा जो मार्बल आहे ना तो हटवण्याचा प्रयत्न करा, पण जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत काळ्या रंगाचा ओट्याच्या वरती शेगडीच्या खाली हिरव्या रंगाचा मार्बल किंवा विनेल लावा. या दिशेला रंग द्यायचा असेल तर आपण कोणता द्यायचा, तर न्यूट्रल रंग द्यायचे. आयव्हरी, क्रीम, लाईट क्रीम, मिल्की केसर हे रंग आपण या ठिकाणी देऊ शकतो. ऑफ व्हाईट कलर दिला तरी चालतो. हे न्यूट्रल कलर दिल्याने कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीने आपण आपल्या घरातली पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा बॅलन्स करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.